लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल लिडिंग एज लागले, हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण पाहतो, थोडंसं वेट केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ तिथे रिस्क घेतली आपण पाहिलं फलंदाजाने आणि रिस्क सोबत रिवार्ड तिथे मिळालाय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेनी फलंदाज विक्रांत पाटील मार्क ऑफ झालेत. विक्रांत पाटील, किरण शिंदे ही जोडी मैदानावरती आहे. 2 धाव्यांची पॅनल्टी क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात वाकरण संघाला असेल, कारण तुमचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. इथे आपण पाहतोय ऑन दी अप हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फुलर लेनचा बॉल होता, बॉल गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला, जाईल सीमारेषच्या पलीकडे. कंट्रोल नव्हतं या फटक्यावरती, परंतु रिझल्ट चांगला आहे. चौकार इथे आलाय. 4 धावा मिळतील आणि 4 धावेनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 6. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करणारी टीम चोळेगाव संघ फलंदाजी करतोय आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. इथे फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट स्विंग कमालीचं आहे. ड्रिफ्ट झाला फलंदाजाच्या दिशेने, लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला, परंतु बॅट स्विंग इथे कमालीचं आहे आणि बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे. इथे आलाय चौकार. दोन षटकांच्या आतमध्ये जर केतन मात्रे आले तरच गोलंदाजी ते करू शकतात. इथे आपण पाहतोय हाफ ट्रॅकर हा बॉल होता आणि तिथे मात्र पाठवलंय त्या बॉलला मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय षटकार. षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. विक्रांत किंवा किरण या दोघांपैकी कोणीही लगातारचे 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी असणार आहे. इथे आपण पाहतोय एज लागले, बिहाइंड द विकेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण पुढे थोडंसं खराब राहिलंय आणि इथे धावा किती येत आहेत ते आपण पाहूयात. 3 धावा आल्या आणि 3 धाव्यांसोबत धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. 2 षटकांपर्यंत जर केतन मात्रे आले तरच ते गोलंदाजी करू शकतात, अदरवाईज करू शकणार नाही. ही देखील नोंद वाकरण संघाने करून घ्यायची. खरवई गावचे उद्योजक आदरणीय विष्णू सिंगटे साहेब यांचे इथे आगमन झाले आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे आपण पाहतोय समोरच्या दिशेने इथे एका धावेचा प्रयत्न आहे आणि फलंदाज धावबाद. चिक्की सिंगल तिथे घेण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं क्षेत्ररक्षक खूप सावकाश जात आहेत बॉलच्या दिशेने, परंतु तसं नाही आहे. खूप झपाट्यानं गेले, एका हाताने बॉलला अटेम्प्ट केलं आणि तदनंतर फेकी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज धावबाद, विकेट. विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 21 धावा धावफलकावरती पॅनल्टीच्या 2 धावा आपण ऍड केल्यात. 19 धावा धावफलकावरती होत्या, पॅनल्टीच्या 2 ऍड केल्या, 21 झाल्यात. श्री महाकाल खारबाव आणि खडे गोलवली दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं. यानंतर आपली मॅच इथे असणार आहे. चला विनंती आहे. एकोणीस धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात आणि आता धावफलकावरती 2 धाव्यांची पेनल्टी आपण ऍड केली आहे. 21 धावा धावफलकावरती असतील चोळेगाव संघाच्या.
जित भोईर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी आणि धावफलकावरती धावा आहेत 21. पहिल्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पडलेला आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती. आदरणीय निखिलजी चव्हाण, बाळू मुंडे, आदरणीय मयूरजी यांचं मात्र विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी राहिले आणि खरं तर कर्तृत्ववान तर सर्वच आहेत परंतु नेतृत्व चांगलं आहे आणि दातृत्व अतिशय उत्तम आहे. आपण पाहतोय निखिलजी चव्हाण, बाळू मुंडे आणि मयूरजी यांचं. आणि केतन म्हात्रे यांना देखील आपण मैदानावरती पाहतोय. इथे फुल टॉस बॉल आहे, अगदी बॉलला इथे आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळत. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता, बॅटला थोडासा स्लाइस झाला बॉल. इथे पुन्हा एकदा 2 धावांची प्राप्ती होईल आणि 2 धावांनी 3 धावांची प्राप्ती होईल आणि 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान स्वराज 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण टीमचे पुरस्कर्ते आमचे निलेशजी मराठे यांचं आगमन झालं. विनंती आहे आपण मंचावरती या. त्यांच्या साथीनं कुमार नवले आहेत. आपणास ही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. पंकजी नवले माझा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर वैभवजी पवार आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जांभेली गावचे मयूरदादा पिसेकर असतील, बालकृष्ण मुंडे साहेब असतील जे खासदार आमदार चषकाचे दमदार आयोजक आहेत, त्यांच्या साथीनं निखिलजी चव्हाण साहेब आहेत, शेतकरी राजा, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा, त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये प्रचंड पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळेल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धावफलकावरती धावा इथे असतील 28. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय ऑन साइडला पुन्हा एकदा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. एकच धाव तिथे प्राप्त होईल, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. 29 षटक क्रमांक 2 मार्ग असते. जित भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आणि धावफलकावरती धावा आहेत 29. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इथे आपण पुढ्यात बॉल टाकला होता आणि त्या बॉलला मात्र पाठवलाय काऊ कॉर्नर रिझनला. हा बॉल होता आणि त्याचा मात्र खरपूस समाचार इथे फलंदाज घेत आहेत. राहुल चौधरी यांच्या बॅट मधून आला षटकार. जे आपले बॉल बॉय पहा बाजूला हायवे आहे आणि हायवेवरती भरधाव वेगाने वाहने जात आहेत. आपल्याला विनंती आहे, बॉल बॉय जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या वाहनांना पाहून रस्ता क्रॉस करायचा आहे. रस्ता वेगाने क्रॉस करू नका, बॉलच्या पाठीमागे धावू नका. ही आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. धावफलकावरती धावा आहेत 35. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 7 बॉल मध्ये 24 धावांवरती नाबाद आहेत विक्रांत पाटील, राहुल चौधरी ही जोडी मैदानावरती आहे. जरूर पहिली विकेट आली आहे परंतु धावांचा वेग आणि ओघ आतापर्यंत कमी झालेला नाहीये. वेगाने मैदानावरती धावा येत आहेत. विक्रांत पाटील 7 बॉल मध्ये 24 धावा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. इथे ओ चिकी सिंगल पूर्ण झाली आहे. फेकी थोडीशी वाईड आली, अदरवाईज इथे परिणाम वेगळा असता. 1 धाव आणि त्यासाठी घेतलेली रिस्क सोबत रिवॉर्ड तर मिळालाय परंतु किमती विकेट आहे राहुल चौधरी यांची. परंतु आता सध्याच्या घडीला विक्रांत पाटील डावखुरा आताच्या गोलंदाजांसमोर आक्रमण तर खूप केलंय विक्रांत पाटील यांनी. कमालीची फलंदाजी आहे. जित भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागलाय हवेमध्ये बॉल आणि निर्जन स्थळी बॉल पडलाय नो मॅन्स लँड झोन मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 धावा इथे प्राप्त होतील. धावफलकावरती धावा आहेत 38 धावा धावफलकावरती. 8 बॉल मध्ये 26 विक्रांत पाटील यांनी बनवल्यात आणि राहुल चौधरी यांनी देखील आतापर्यंत 3 बॉल मध्ये 10 धावा बनवल्यात. 38 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 19 धावींच्या धावगतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आलेल्या आपण पाहतोय आणि एकूण 38 धावा धावफलकावरती. जित भोईर यांच्या षटकामध्ये देखील 17 धावा आल्या.
आणि पहिल्या षटकामध्ये उद्देश भोईर यांनी धावा खर्च केल्यात एकूण 19. अडतीस धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावींच्या धावगतीने धावा आलेल्या आपण पाहतोय. 2 धावा पेनल्टीच्या त्यामध्ये. वाकलन संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नव्हता. एक विशेष सन्मान आपण मंचावरती करतोय. बदलापूर नगरीतील यशस्वी युवा उद्योजक आदरणीय मयूरदादा पिशेकर यांचा विशेष सन्मान इथे आपण करतोय. आणि मी विनंती करतोय या स्पर्धेची A1 जोडी बदलापूर समालोचनाची दिल आणि धडकन राहुलजी आणि महेशजी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय मयूरजी पिशेकर साहेबांचा विशेष सन्मान इथे संपन्न करायचा आहे. खरं तर अतिशयोक्ती आपण करत नाही, परंतु ही जी व्यक्ती आहे अनमोल रत्न आहे या बदलापूर विभागाचं. आणि त्यांच्यासाठी नेहमी हेच म्हणावं वाटतं, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, मानसानी मानसाशी मानसासम वागणे. आदरणीय मयूरदादा पिशेकर यांचा विशेष सन्मान तिथे संपन्न होतोय. आपल्याबरोबर मयूरजी पेशेकर जोडलेले आहेत की जे अत्यंत चांगले आयोजक आहेत. मुरबाड परिसरामध्ये जिकडे जिकडे टुर्नामेंट झाले आहेत, मला असं वाटतं या अगोदर 7 ते 8दा मयूरदादांबरोबर आमची भेट झालेली आहे. आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण फिरत असता स्वतः एक अत्यंत मोठे आयोजक आहेत. जगन्नाथ स्मृती चषक या नावाने त्यांची एक मोठी स्पर्धा आपण बघत आहोत. जगन्नाथ क्रीडा संकुलाचे ते प्रोप्रायटर आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ही जी स्पर्धा आहे या विभागामध्ये पहिल्यांदाच ही कन्सेप्ट महेश ढोळे आणि त्याचबरोबर राहुल चव्हाण यांनी अंमलात आणलेली आहे. समालोचक चषक म्हणून त्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. विशेष मयूरदादा काय म्हणाल? सर्वप्रथम मी महेश ढोळे, आम्ही मॅडीच बोलतो, आणि राहुल चव्हाण यांचे खूप खूप अभिनंदन करतो. कारण आत्ताच मॅडी म्हणाला महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिला हा चषक असेल समालोचक चषक. तर मी त्याशी थोडीशी चर्चा केली का त्या दिवशी पण मी तुमच्या कार्यक्रमात बोललो आंबेगावला का तुम्हाला एखादी टुर्नामेंट ठेवायची असेल तर तिथं फायदा तोटा न बघता आपल्यामध्ये हाऊस असेल, जिद्द असेल तर तो कार्यक्रम होतो. मग आता मॅडीला किंवा राहुलला भरपूर अनुभव आलेले आहेत. पुढच्या वर्षी ते 100% ही तर स्पर्धा खूपच मोठी आहे. कारण बदलापूरला ह्या लेवलची स्पर्धा मी आत्तापर्यंत बघितली नाही. जेवढ्या 4-5 ठिकाणी गेलो आहे तर लाख रुपयाची स्पर्धा म्हणजे भरपूर मोठी आहे. तर पुढच्या वर्षी माझं किंवा प्रतीकचं काय सहकार्य असेल तर 100% जे काय असेल मॅडी किंवा राहुल आपला हक्काचं आहे, आपण 100% करू. आणि पुढच्या वर्षी तुम्ही कार्यक्रम जरी छोट्या स्वरूपात केला तरी एक असं कार्यक्रमात सातत्य पाहिजे. सर कालच सांगतो, आम्ही सिद्धगडावर होतो रात्री. आमचं शरद मात्रेने आग्रिवक संघटनेच्या माध्यमातून 25 वर्ष तो कार्यक्रम अविरत चालू ठेवलेला आहे. संख्या कमी जास्त होते, कधी पब्लिसिटी भेटते नाही भेटत, पण तुम्ही तो कार्यक्रम अखंडित करायला पाहिजे, दरवर्षी करायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. मला बोलवलं, माझा मान सन्मान केला. परत एकदा मॅडी, राहुल चव्हाण आणि तुमच्या सगळ्या समालोचकांचे आभार. आणि अशा वेगवेगळ्या स्पर्धा ठेवत जा, खूप आनंद होतो. धन्यवाद सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत चांगलं मनोगत इथे मयूरदादा पिसेकर यांनी व्यक्त केलेलं आहे. कधी कधी आपल्याला फार लवकर यश मिळतं, परंतु ते यश टिकवण्याची फार मोठी जबाबदारी त्यानंतर असते. ही अनोखी संकल्पना इथे महेश ढोळे त्याचबरोबर राहुल यांनी अंमलात आणलेली आहे. त्यांच्यासाठी इथे मयूरदादा यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद मयूरदादा, आपण इथे आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आलात. इट्स ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धावफलकावरती धावा आहेत 46 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल इथे मात्र स्टेप आउट झालेत, उडवलाय लॉंघांच्या डोक्यावरून, सरळ बॅटने इथे प्रहार केलाय. फी मध्ये हा फटका. कमालीचं टायमिंग तुम्हाला पाहायला मिळेल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हाफ वॉली होता आणि त्यावरती आलाय समालोचक ट्रॉफी सिक्सर.
52 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणखी एक विशेष सन्मान आपण करतोय. आदरणीय बाळकृष्ण मुंडे साहेब खासदार आमदार चषकाचे आयोजक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान इथे आपण A1 जोडीच्या माध्यमातून करणार आहोत. आणि ही देखील A1 जोडी आहे. खासदार आमदार चषकाची त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. निखिलजी चव्हाण शेतकरी राजा, आदरणीय बाळकृष्णजी मुंडे साहेब आणि या A1 जोडीचा देखील विशेष सन्मान इथे संपन्न होतो. एकदा टाळ्या वाजवायच्यात या A1 जोडीसाठी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण इथे करतोय. खरं तर ही देखील A1 जोडी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर अशी नावं आपण पाहतोय. या बदलापूर विभागामधली दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि आज सुनील सरांनी आणखी एक शब्द सांगितला की वक्तृत्व, या सर्व गोष्टींमध्ये आघाडीवरती असणारी ही जोडी. आभार आपले देखील A1 जोडी, निखिलजी आणि बाळकृष्णजी, आपले देखील मनापासून आभार. फुलर लेनचा बॉल इथे फटका चांगला आपण पाहतोय. लॉंग ऑफचे खेळाडू बॉलच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू बॅकअपसाठी आहेत. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 54. जय धस आणि त्याचबरोबर सचिन भोईर यांच्या वतीने या समालोचक चषकासाठी विशेषत्वाने केतन म्हात्रे आणि वाकडांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. जोविली गावचे माजी पोलीस पाटील शंकरजी धुळे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. लेग बिफोरची अपील झाली आहे मैदानावरती आणि तिथे विकेट देखील आली आहे. समीरजी म्हात्रे, पप्पूजी धुळे साहेब यांचं देखील आगमन झाले आणि दोघांना विनंती आहे. सँडीजी धुळे यांचं देखील आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, आपलं स्वागत तर आहे परंतु आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय, आपल्याला विनंती आहे. भालचंदजी माळी साहेब ते देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सिद्ध छकडा मालक आपण पाहतोय आदरणीय भालचंदजी माळी आणि जिजाजी माळी यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत आहे. तर आपण पाहतोय चौवेली गावचे प्रसिद्ध पोलीस पाटील आदरणीय शंकरजी धुळे साहेबांच्या माध्यमातून केतन म्हात्रे यांनी जर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले तर 5000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आदरणीय किशोरजी पाटील साहेब आणि त्यांचं देखील इथे आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आदरणीय किशोरजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, पुन्हा एकदा भारत देशा खडवू हिंदुस्तान, भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा, जात गोत्र धर्म आमुचा, शिवसेना शिवसेना शिवसेना. आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र सर्वांना. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय, हाफ वॉली होता आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. हाफ वॉली होता, समालोचन ट्रॉफी सिक्सर. स्कोर कार्ड ज्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आपण पाहतोय, रंगीबिरंगी स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळते. राजेश साळवी सरांचं देखील विशेष कौतुक इथे आपण करतोय. सर्वांचं कौतुक आहे. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता, कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपलब्ध. एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि तिथे एकच धाव प्राप्त होईल. फलंदाज दुसरी धाव घेताना धावबाद झालेत, विकेट आली. धावफलकावरती धावा आपण पाहतोय असणार आहेत
62 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे मास्टर. मैदानावरती पडलाय राहुल चौधरी यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा आक्रमण. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे आणि आपण पाहतोय डावाला फिनिशिंग टच देण्याचं काम राहुल चौधरी देखील करतायत. सुरुवातीला आपण पाहिलं विक्रांत पाटील यांची चांगली फलंदाजी पाहिली आहे, परंतु राहुल चौधरी यांच्या बॅट मधून देखील षटकार आलाय आणि एकूण धावफलकावरती धावा असतील तब्बल 68 धावा. 69 धावेंचं लक्ष इथे वाकळण संघासमोर असणार आहे. गोलवली संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी इथे यायचंय. विनंती आहे टॉस साठी या. खारबाव आणि खडे गोलवली दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी लगेच या. आदरणीय बाबूशा सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांच्या वाणीमधून हा टॉस आपण संपन्न करणार आहोत. तो चलिए चलेंगे अगली मैच की तरफ. टॉस जहां पर यहाँ पर क्या जाएगा, खड़े गोलूली और उसके साथ देखिए 27 फुट खारबाव के बीच में मैच रहेगा. चलिए दोनों कप्तान आइए टॉस बॉक्स पर. सर प्रमुख देखिए बात करेंगे कुशाल दादा पाटिल जिनके शुभ हाथों से, किशोर दादा पाटिल से सर प्रमुख देखिए जिनके हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा. चलिए खारबाव के कप्तान से यहाँ पर मौजूद हैं आदरणीय स्वप्नील राजे शिंदे आणि कृष्णाजी धुमाळ. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील टॉस साठी या. विनंती या टॉस साठी सर्वांना. आदरणीय किशोरजी पाटील साहेब आणि सर्वच मान्यवर सर्वांना विनंती आपण या टॉस साठी. इथे आपण पाहतोय खारबाव संघाचे संघनायक दाखल आहेत. खडे गोलवली किडनी या. विनंती आहे आपण देखील टॉस साठी लगेच यायचे. टॉस इथे संपन्न आपण करणार आहोत. माडेजी देखील आमच्यासोबत जोडले जात आहेत आणि किशोरजी त्यांच्याकडे आपण या ना मिडल. टेल असा कॉल होता, हेड आलाय आणि आपण पाहतोय रोहित भालेराव यांनी हा टॉस इथे जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? आम्ही गोलंदाजी करू. पाहुण्यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी आपले मनापासून आभार. तर गोलंदाजी का करायची आहे रोहित सर तुम्हाला? कारण की सकाळी फोन आला कमिटीचा, तर आम्ही प्लेयर सर्व होते, तर आज नवीन नवीन प्लेयर लोकांना चान्स भेटतोय. कारण की टीममध्ये जेव्हा बॉलर्स लोकांची गरज नसते तेव्हा तुम्ही जो परफॉर्मन्स करतात तो परफॉर्मन्स खूप इम्पॉर्टंट असतो. तो आज तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे की तुम्ही किती आहात किती ह्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी जरा परफॉर्मन्स दिला. आणि आणखी एक प्रश्न थोडासा गमतीशीर आहे रोहित सर, तुमचं किडनी नाव का पडलंय हा देखील प्रश्न प्रेक्षकांना आहे. त्याचं देखील उत्तर इथे मिळणं गरजेचं असं आम्ही समजतो. मित्र बाकी काय नाही. तर जाऊयात आपण. खारबाव संघाने जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असता. आता बॅटिंग करायची, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+. आणि समालोचन ट्रॉफी तुम्ही खेळताय, समालोचकांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. समालोचकांनी ही ट्रॉफी आयोजित केली आहे, त्याबद्दल देखील ऐकायला आवडेल. आयोजन तर खूप भारी आहे. आम्हाला खेळायला संधी दिली त्याचा खूप आभार आहे.
तर दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा इथे असतील. आपण पाहतोय खडेगलोली संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट. आणि टॉसच्या न्यूजसह आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपण पाहतोय ज्यांची मराठी वाणी खूप प्रगल्भ आहे आणि अतिशय तंत्रशुद्ध समालोचक आदरणीय सुनीलजी शेळके सरांकडे आपण जातोय खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुषार शिंदे सरांचा आवाज या अगोदर आपण ऐकत होता. आजच्या दिवसामध्ये आपल्याला क्रिकेट विथ एंटरटेनमेंट आणि बाबू शाह सर सुद्धा अनुभवायला मिळत आहेत, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य सुद्धा आलेलं आहे. बघा, समोलोचकांनी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या समालोचकांचा हातभार मिळतोय. बाबू शाह सर, तुमचं कौतुक. मैदानाच्या आतमध्ये बायकर मॅन इथे सुरू झालेला आहे आणि पहिल्याच चेंडूला त्याने इथे खरं तर लॉफ्टेड खेळत असताना काऊ कॉर्नर रिजन्सी मरेशीच्या वर धाडलेला आहे षटकार. जर इथे केतन म्हात्रेने दाखवले तर वैभव पवार वाकलांचे नेहमी सौजन्यदाते असतात, त्यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज इकडे अनाऊन्स झालेलं आहे. त्याचबरोबर शंकरजी पाटील पवार वारगडे यांच्या वतीने 4 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. केतनच्या इथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता. काजाचे ठोके वाढवणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचे आपण बघत आहोत. इथे 2 धावा दरम्यान मिळतील. अल्पेश अगिवळे यांच्या वतीनेही केतनने लागोपाठचे 3 षटकार जर दाखवले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. ऑनलाईन काही प्रेक्षक जोडलेले आहेत, त्यांचाही आग्रह आहे की आमच्या नावाचा उल्लेख आला पाहिजे. आम्ही सर तुमच्या UPI वर इकडे पैसे ट्रान्सफर करणार आहोत. आणि एकूणच का ती प्रत्येक जण दिवाणा आहे ते केतन म्हात्रेसाठी. ज्या पद्धतीने केतनने गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य टिकवून ठेवलेलं आहे. समोर ठेवलेला चेंडू पायांमधून यावेळेस मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला आणि प्लेसमेंट अत्यंत चांगली दाखवलेली आहे. बॉटम हँडच्या ताकदीचा प्रचंड चांगला वापर, वेट चांगलं ट्रान्सफर केलं बॅटर केतन म्हात्रेने आणि चेंडूला धाडलेले आहे पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन्सी मरेशीच्या पलीकडे आणखी एक चौकार. गाडीचं रिफ्लेक्शन येतं, मिरर रिफ्लेक्शन. येस, विनंती असेल गाडी चालकांना मालकाला, आपण आपल्या गाडीचा अँगल चेंज करा. बघा, तुमच्या बाईक्स असतील अथवा जर 4 व्हीलर आपण पार्क केली असेल मैदानाच्या आतमध्ये, त्याचं रिफ्लेक्शन जर येत असेल तर आपणास ही नम्र सूचना अथवा विनंती आहे. समालोचक चषकाच्या आयोजकांच्या वतीने आपण लवकरात लवकर आपल्या गाडीचे अँगल चेंज करा. अनेक बक्षिसांची खरं तर इकडे अनाउन्समेंट झालेली आहे. त्या दिशेने निघालेला डाव आपण बघतो. एकूण धावांचा जर विचार केला तर 69चं मॅसिव्ह टार्गेट इथे समोर आहे वाकण संघाच्या आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना सुरुवात मात्र चांगली मिळवलेली आहे फलंदाज केतन म्हात्रेने. चोळेगाव संघासाठी अक्षय तायडे यांच्या वतीने शुभेच्छा येतात. या समालोचक चषकासाठी शुभेच्छा येतात. अक्षय, तुमचंही सहर्ष स्वागत. बारा धावा धावपलकोर आहेत. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघितलं नाही. 3 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. साहिलच्या वतीने पहिलं षटक हाताळलं जात आहे. 69 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे आणि हे लक्ष जर गाठायचं असेल तर तुम्हाला पर्याय उरतो आक्रमकतेचा आणि ती आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मिळून दिलेली आहे केतन म्हात्रे या फलंदाजाने. केतन म्हात्रेसाठी अधिकच्या परिचयाची गरज नाही. जे टेनिस क्रिकेट बघतायत त्या सगळ्यांना हे नाव सुपरिचित आहे. 3 चेंडू आणि 3 षटकार जर आले तर दोन्ही फलंदाजांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज इकडे अनाऊन्स झालेलं आहे वैभवजी पवार यांच्या वतीने.
इतरही काही बक्षिसांची अनाउन्समेंट आपण करत आहोत. या अगोदर सकाळच्या सत्राशी आम्ही जोडलो होतो, तिथे आम्ही बघत होतो समोर जी झाडं आहेत त्या झाडांखाली अनेक प्रेक्षक आले होते. त्या प्रेक्षकांच्या संख्येमध्ये आता खूप वाढ झालेली आहे, कित्येक पटीने वाढ झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या अगोदर मयूरजी पेसेकर यांनी वक्तव्य केल्याप्रमाणे या परिसरामध्ये 1 लाखाची स्पर्धा ही फार कमी होत असते आणि त्याचमुळे मग तुम्ही स्पर्धेच्या रोख रकमेसंदर्भात किंवा त्या बक्षिसासंदर्भात चर्चा केली, आयोजनासंदर्भात चर्चा केली, खेळणाऱ्या खेळाडूंसंदर्भात संघांसंदर्भात चर्चा केली, तर प्रत्येक आघाडीवर समालोचक चषक तुमच्या पसंतीस येईल यामध्ये तीळमात्र शंका नाही. आणि या समालोचक चषकामध्ये क्रमांक 1, 2, 3 आणि 4 ही चारही रोख स्वरूपातील बक्षिसं या समालोचकांच्या वतीनेच अर्थात A1 जोडीच्या वतीने महेशजी धुळे आणि त्याचबरोबर राहुलजी चव्हाण यांच्या वतीने दिली जाणार आहेत आणि त्यासाठी विशेषत्वाने तुमच्या जोडीचं आम्ही कौतुक करू. बघा, क्रिकेट आणि क्रिकेट, अलीकडे क्रिकेटला फार वेगळे दिवस आलेले आहेत. सोनेरी दिवस, सोन्याचे दिवस, गोल्डन डेज ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीने क्रिकेट ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतो. आमूलाग्र बदलाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आणि पूर्वीचं क्रिकेट जे गल्लीत खेळलं जायचं, त्याचबरोबर आपण बघतो एकच बॅट असायची आणि त्या बॅटवर क्रिकेट खेळलं जायची, ज्याची बॅट त्याचा डाव, अशा पद्धतीचं समीकरण होतं. अनेक भांडणं तिकडे झालेली आपण बऱ्याच जणांनी अनुभवलेली आहेत. त्या विषयावरही आपण जाऊया. मैदानाच्या आतमध्ये 69 धावा चेस डाऊन करायचे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॅटर केतन म्हात्रे. उजव्या स्ट्रीच्या बाहेरून पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. गोलंदाज करतील तर काय करतील. इथे चेंडूची दिशा बदलली, चेंडूची लांबी बदलली, परंतु निकाल मात्र तोच आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या दर्शनासाठी झाडलेला आहे. आणखी एक फटका दर्जेदार केतन म्हात्रेचा ब्रँडेड षटकार. कुबेरे यांच्या वतीने वाकळर आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा, धन्यवाद. त्याचबरोबर अफानभाई बुबेरे यांच्या वतीने शुभेच्छा आलेले, धन्यवाद. शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी आपण बघतो. दुथडी भरून वाहणारं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये एकच आहे, ते म्हणजेच बायकरमॅन. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू, शॉर्ट ऑफ पुलचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली, चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने निघून गेला. पुन्हा एकदा चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. पुन्हा एकदा सीमारेषा भेदलेली आहे. आणखी एक आविष्कार, आणखी एक चौकार. बेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात जर तुमची झाली तर तुमचं अपेक्षित काम अर्ध बनलेलं जातं. परंतु त्याला बगल देत असताना एक महत्वाची गोष्ट, एक स्टेटमेंट असं आहे की तुम्हाला कधी कधी फार लवकर यश मिळतं. ते यश टिकवता आलं पाहिजे आणि ते सुरुवात जी धारदार झाली होती, सुरुवात जी दिमागदार आणि दमदार झाली होती, ती टिकवून ठेवलेली आहे या षटकापुरता आक्रमकतेने फलंदाज केतनने. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू. इथं प्लॅनिंग गोलंदाजाचं सुद्धा आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं. या गोलंदाजी संदर्भात सुद्धा बोलावं लागेल. बघा, दोन पद्धतीच्या गोलंदाजी आहेत. काही युवा समालोचक निश्चितच आमचं समालोचन ऐकत आहात. एक तर डिफेन्सिव्ह बॉलिंग आहे आणि तुमची दुसरी आपण म्हणतो त्याला आक्रमक गोलंदाजी असते, अग्रेसिव्ह बॉलिंग असते, की जिकडे तुमच्यावर जरी हल्ले झाले, फलंदाजाने तुमच्यावर खरं तर अनेक हल्ले चढवले, चौकार षटकार दाखवले, तरी त्या फलंदाजाला बाद करण्यासाठी तुम्ही गोलंदाजी करत असता. ती अग्रेसिव्ह बॉलिंग आहे. परंतु आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बॉलरने इथे निश्चितच केला होता. 24 रन्स ऑन दी बोर्ड, 24 धावा धावपलकर आहेत, बनवायचे आहेत 69. त्याचमुळे 18 चेंडू आणि 45 धावा, 15.00 ची सरासरी इथे कायम ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या वाकलन या संघाला. अटॅकिंग बॉलिंग करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. सातत्याने चेंडू पुढ्यात ठेवत होते. प्रत्येक फटका जर आपण पाहिला तर तो एक जर शॉर्ट ऑन पुलचा फटका वगळला राजेश या संपूर्ण षटकातील, तर सगळे ड्राईव्हचे फटके होते, सगळे फ्रंट ऑफ द विकेट होते. म्हणजे गोलंदाजाने सुद्धा एक प्लॅनिंग केलं होतं की फुलर लेनचा चेंडू टाकायचा आणि बॅकलिपचा जास्त वापर करून देण्याची संधी द्यायची नाही फलंदाजाला. परंतु केतन म्हात्रेकडे या सगळ्या प्रश्नांची चांगली उत्तरं होती आणि त्यातून ते उत्तीर्ण झालेत असे म्हणायला हरकत नाही. आणि विथ द डिस्टिंक्शन
24 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. आता इथे दोन्ही बाजूने आक्रमण होईल या पद्धतीचे संकेत आपल्याला मिळत आहेत. जीत भोईरने ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रेट टू द फिल्डर. जिकडे चेंडू गेला तिकडे क्षेत्ररक्षक खरं तर नियुक्त केलेले होते. बघा, गोलंदाजी करत असताना एक गोलंदाज म्हणून तुम्ही याही गोष्टीचा योग्य विचार करणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन गोलंदाजी करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील आमच्या बरोबर जोडलेले आहेत. यानंतर खारबाव संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. संपूर्ण खारबाव संघाची उपस्थिती इथे मिळत आहे. आपलं सहर्ष स्वागत. खारबाव म्हटलं की माझे अत्यंत जवळचे मित्र मोनिश तरे यांच्याही आगमनाची मी वाट बघेल. हा चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण बघत होतो. आपण गोलंदाजाच्या त्या भूमिकेविषयी चर्चा करत होतो की गोलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना या सगळ्या गोष्टी योग्य रीतीने निहाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्या पद्धतीने प्लॅनिंग तुम्हाला करता आली पाहिजे. केतनला थांबवायचे त्यासाठी काहीतरी विशेष करावं लागेल. इथे पुल करण्याचा प्रयत्न, बॉडी रोल केलेली आहे, एज लागली, पंचांच्या इशाऱ्याची वाट बघत नाही. या सामन्यातील प्राइस विकेट मिळवलेले गोलंदाज किरणने, फलंदाज केतन म्हात्रेचा डाव संपतोय. 7 चेंडूंमध्ये 24 धावांची तडाखेबंद इनिंग केतन म्हात्रेची आणि ती इथे पहिला हादरा वाकळण्या संघाला. $25 runs on the board with the loss of 1 wicket. This is the second over is in progress, being bowled by bowler Kiran. He has picked up crucial wicket, priceless wicket of this match because he has picked up Ketan Mhatre. आतमध्ये येणारा चेंडू होता. अगदी शरीराच्या जवळ खेळण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फुल लेंथचा चेंडू होता. आडव्या बॅटचे फटके खेळण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लेंथ जजमेंटल एरर करण्यापासून दूर राहावं लागतं. आकुटप्प्याचा चेंडू पुलचा फटका ऑन असतो. आकुटप्प्याचा चेंडू ही हुकचा फटका ऑन असतो. परंतु त्या चेंडूवर इथे खरतर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज केतनने. इथेही पूल करण्याचा प्रयत्न करतायत. आश्चर्यकारकरित्या चेंडूला उसळी मिळते. या अगोदर पहिल्या फेरीतील पहिला सामना ज्यावेळेस संपला होता त्यावेळेस तिकडे प्रतिक्रिया नोंदवली गेली होती की ही जी विकेट आहे ती विकेट फास्टर बॉलरसाठी अत्यंत चांगली आहे. इथे पेस तुम्ही जनरेट करू शकता. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळवण्याचा प्रयत्न गोलंदाज किरण करतोय. टेनक्रिकच्या रिप्ले मध्ये आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. या चेंडूवर हरकत मिळाली की नाही. हरकत मिळाली पण आतल्या बाजूने मिळाली. ज्या पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतो असं अपेक्षित होतं चेंडू बाहेरच्या अंगाने येईल. शॉर्टर रनवे शॉर्टर रनअप आपण बघतो परंतु पेस अत्यंत चांगला जनरेट करतोय. कमिटमेंट बघा, समर्पित वृत्तीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्यामुळे हे बॅटल आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. टेट फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रेने केला. केतन म्हात्रे बाद झाले. त्यानंतर या षटकामध्ये आपण बघितलं फक्त 1 धाव मिळालेली आहे. त्याचमुळे क्रिकेट यासाठी जाणलं जातं. क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट पूर्ण काळ किंवा क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट परमनंट नसते. सगळ्या गोष्टी अंशकालीन असतात. कधी कोणता बदल क्रिकेट घेईल, कधी क्रिकेटचा रंग बदलेले सांगता येत नाही. अधिकचा वेळ वापरता येणार नाही. गोलंदाजी करणारा संघ आजचा दिवस या स्पर्धेचा अर्थात समालोचक चषक 2024-2025 या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवस म्हटलं की प्रत्येक मिनिटाचं महत्त्व वाढतं. 12 चेंडू आणि 44 धावा, 22.00 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक षटकामध्ये राखावी लागेल. सामना आता या षटकाने कठीण बनवलेला आहे. जो सामना सुरुवातीच्या षटकामध्ये आपल्याला असं वाटत होतं, प्रेक्षक विचार करत असतील केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे त्याला थांबवणं थोडंसं कठीण बनत असताना 24 जरूर आल्या परंतु गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये जे डॅमेज झालं होतं ते डॅमेज दुसऱ्या षटकामध्ये लगेचच कंट्रोल केलं. डॅमेज कंट्रोल करणारा गोलंदाज किरण याला आपण बघितलं आणि त्याचमुळे आता 2 षटकांमध्ये 25 बनल्या. उर्वरित 2 षटकांमध्ये 44 बनवायचे आहेत. अक्षय पायांमध्ये ठेवलेला चेंडू, लॉफ्टेड ऑनरचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू पर्यंत पोहोचतायत, खाली वागतायत, चेंडू उचलतायत, फेकतायत. एकेरी दुहेरी धावांवर अवलंबून राहून डाव हा पुढे नेला जाईल. जिथे जिथे शक्य असेल तिथे जीत भोईर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी ते जाणले जातात. काही काही खेळाडूंची ओळख आहे
अनेक खेळाडूंची नावं खरं तर तिथे घेता येईल. काही खेळाडू असे असतात राजेश की मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांना रिव्हर्सचा जर फटका ते खेळले नाहीत आणि अशात त्यांनी किती धावा जरी बनवल्या तर त्यांना असं वाटत नाही की मैदानाच्या आतमध्ये जाऊन आम्ही इनिंग खेळून आलेलो आहोत की काय. त्या पद्धतीने काही फटके काही फलंदाजांचे आवडीचे असतात. इथे मात्र गोलंदाजांनी ज्या पद्धतीने चेंडू दाखवला त्याचा खरपूस समाचार घेतला. पूलचा फटका, पॉवरफुल फटका आणि षटकार. वेलकम सूरज पाटील, वेलकम अक्षय. अक्षय विषयी म्हटलं जातं साधा सरळ अक्षय नाही, वाकडा तिकडा अक्षय आहे. हसतायत, हरकत नाही. ISPL मध्ये केतन म्हात्रे यांची सलग दुसऱ्यांदा निवड झालेली आहे आणि आपण बघितलं मला असं वाटतं सेकंड हायेस्ट आहेत ऑप्शन वाईज जर बघितलं तर 17.5 लाख रुपयांची बोली त्यांच्यावर लागली. आणि त्याचमुळे या आयोजकांच्या वतीने की जे समालोचक आहेत बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या A1 जोडीच्या वतीने केतन यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावर यानंतर केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट आलेला आहे. फलंदाजाच्या ताळमेळ बिघडला, योग्य रीतीने ताळमेळ देता आलं नव्हतं आणि याचमुळे इथे फलंदाज बाद होत असलेले आपण बघू शकू. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दुसरा हादरा वाकलनला अविनाश बाद. खरं तर आपण आकलन करू शकत नाही. हा डाव सुरू होण्याच्या अगोदर मला 3 ते 4 कॉल आले होते एकाच माणसाचे की वाकण संघ खेळायला येणार आहे की नाही. त्यावेळेस त्यांना सांगितलं की हो येणार आहे. आणि सामना जसा सुरू होतो तसा एक फोन आला अगदी भीमाशंकराच्या पायथ्यापासून, गावाचं नाव सांगत नाही. केतन म्हात्रेसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लावलं गेलं. काहीही संबंध नसतो त्या खेळाडूचा आणि त्या प्रेक्षकाचा किंवा त्या चाहत्याचा, परंतु हे टेनिस क्रिकेट आहे की ज्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. या विषयावर चर्चा करू. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, यावेळेस फटका फसलाय. उंच उंच आभाळाच्या दिशेने चेंडू उभा राहिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. यावेळेस रिले झेल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं जातं आणि हे स्टेटमेंट मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने करून दाखवलेलं आहे. त्या स्टेटमेंटला जागलेले आहेत 2 क्षेत्ररक्षक. पहिला क्षेत्ररक्षक फार दूरवरून आला होता, लॉंग ऑन वरून. इतका उंच उडालेला झेल घेता येईलच की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता. अंतिमतः त्याला सहाय्य मिळालं. क्षेत्ररक्षक की जे लॉंग ऑफ मध्ये होते त्याने रिले झेल टिपला आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 मोठे अडसर बाजूला केलेले आहेत गोलंदाजी करणाऱ्या सोलेगाव संघाच्या गोलंदाज अक्षयने. समालोचकांची स्पर्धा आपण बघत आहोत आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर क्रमांक 1चं रोख रक्कम पारितोषिक 1 लाख रुपये, 2चं 50, 3चं 25 आणि 4चं 25 ही सगळी रोख स्वरूपातील पारितोषिक या A1 जोडीच्या वतीनेच दिली जाणार आहेत. त्यामुळे मॅडी आणि राहुल तुमचं विशेष कौतुक आम्ही करू. बऱ्याचदा काही गैरसमज होत असतात. समालोचकांची स्पर्धा याचा अर्थ समालोचक अनेक आयोजकांना संपर्क करून अनेक दातृत्वशील दात्यांना संपर्क करून या सगळ्या गोष्टी अर्थार्जन करतील, अर्थकारण मोठं तयार होईल असं समज असतो. परंतु इथे आल्या ही माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळेच मॅडी त्याचबरोबर राहुल आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं इथे कौतुक करू. खरं तर जगामध्ये किंवा व्यक्तिगत जीवन आपण जगत असताना सगळ्या गोष्टींची सोंग करता येतात मॅडी, परंतु पैशाचं सोंग कधी करता येत नाही. त्याचमुळे जिथे जिथे आपल्याला या पद्धतीने क्रिकेटला पुढे न्यायचं आहे तिथे तिथे ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी कशा पुरवल्या जातील याचा साधक बाधक विचार आमच्या समालोचक मित्रांनी निश्चितच केलेला आहे आणि म्हणूनच या स्पर्धेला मूर्त स्वरूपात त्यांच्या वतीने इथे आणलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होतोय. रेग्युलर इंटरव्हल मध्ये फलंदाज जर बाद होत असतील तर धावफलक तितका पुढे जाणार नाही. 34 धावांवर गेलेला डाव आपण बघतो. 4 गडी आतापर्यंत बाद. न्यू बॅटरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघू शकू.
राहुल जात आहेत फलंदाजीसाठी. 34 धावा धावपलकावर 4 गडी बाद, 7 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आपण बघू शकू. पुन्हा एकदा समोरचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी हाच आतापर्यंतचा खरं तर अधोरेखित करणारा मुद्दा राहिलेला आहे गोलंदाजीचा. त्यांनी ती गोष्ट ठरवून आलेले आहेत आणि योग्य रीतीने मैदानाच्या आतमध्ये ते करतायत. 2-3 षटकं संपतायत. 35 धावा धावपलकावर 6 चेंडू आणि 34 धावा असं आता टोकाचं समीकरण आलेलं आहे वाकळण संघासाठी. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा तुम्ही लावलेले अंदाज फेल ठरत असतात, त्याचबरोबर तुम्ही लावलेल्या अंदाजाच्या विरोधात क्रिकेट जात असतं आणि तेच आपण पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीचा अंदाज खरं तर व्यक्त केला होता पहिल्या षटकानंतर, असं वाटलं होतं की कदाचित 4 षटकातील 2 चेंडू चौथ्या षटकातील शेष राहतील आणि सामना जिंकू शकतील वाकळण. परंतु त्यानंतर गोलंदाजाने कंबर कसली आणि चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, त्याचबरोबर जो प्लॅन सेट केलेला आहे तो प्लॅन मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा राजेश तुम्ही जे प्लॅन करता ते ऑन पेपर राहतात, प्रॅक्टिकली ते प्लॅन किती यूज केलेले आहेत तुम्ही, त्याचा किती ऍप्लिकेशन वाईज वापर केलेला आहे ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो तुषार शिंदे सर, तुमच्याकडे असं ज्ञान पाहिजे, त्या ज्ञानाचं उपयोजन करत असताना स्थळ सापेक्षता, काळ सापेक्षता आणि वेळ सापेक्षता तुमच्यामध्ये आली नाही पाहिजे. असं ज्ञान तुम्ही मिळवा आणि त्याचं उपयोजन करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ अत्यंत चांगली गोलंदाजी करतो. 1 बाय 1 एक फलंदाज बाद होत असलेले आपण बघतो. फलंदाज रेग्युलर इंटरव्हलमध्ये बाद झाले की धावफलक वल्नरेबल राहतं, अर्थात अशक्त राहतं आणि तेच झालेलं आपण पाहिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद झाला नव्हता, धावफलक 24 पर्यंत जाऊन पोहोचलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये केतन म्हात्रे परतला, त्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च झाली. त्यानंतर आणखी एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झाले होते, त्या षटकामध्ये 2 धावा खर्च झालेल्या आपण पाहिल्या. आणि हे षटक की जे शेवटचं मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू झालेलं आहे. आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फुलर लेनचा चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या वतीने योग्य रीतीने अडवला गेला. चांगलं एसटी रक्षण मैदानाच्या आतमध्ये करत असताना एसटी रक्षकाला आपण पाहिलेलं आहे. या सामन्यातील चुरस आता नेस्तनाबूत झालेली आहे की जी सुरुवातीला मिळाली होती. 4 मध्ये 34. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, फटका फसला, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं हिंदीमध्ये म्हटलं जातं. पुन्हा बुलढाणा शॉट असंही त्याला आपण म्हणू शकतो. उजवीकडे मारायचा होता आणि आपण बघितलं की फलंदाजाच्या ऑफसाईडला चेंडू निश्चितच निघून गेलेला आहे. झेल सुटला, आयोजकांचा वेळ वाचला असंही म्हणायला लागेल. 3 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण. इथून मला असं वाटतं वाकळणपर्यंत 3 फटके जरी आले तरी आता 33 बनणार नाहीत, कारण आपण बघतो ग्रामीण क्रिकेटमध्ये एका चेंडूवर जास्तीत जास्त म्हणजे 6 धावा दिल्या जातात. ISPL ची चर्चा आपण करत होतो. या अगोदरच्या ISPL च्या फर्स्ट एडिशनमध्ये केतन तिकडे खेळलेले होते चेन्नईच्या वतीने आणि ISPL मध्ये मला असं वाटतं एका चेंडूवर तुम्ही जर मोठा फटका मारला तर 9 धावा मिळत होत्या. परंतु अजूनही ग्रामीण क्रिकेटमध्ये त्या पद्धतीचं कोणतेही प्रोव्हिजन नाही. विजय आता फार दूर राहिलेला आहे. एका चेंडूचा काही शेष, फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय बोथ साइड्स. एक चेंडू इकडे फेकला जाईल गोलंदाजाच्या वतीने. स्ट्रायकिंग एंडला ऋषी भोईर असतील. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर जवळजवळ 200च्या आसपासचा रिक्वायर्ड रन रेट आहे. त्याचमुळे हा सामना दिमागदार पद्धतीने इथे जिंकलेला आहे, तो म्हणजेच चोळेगाव संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण पिक करणार आहोत. समरी निश्चितच तुमच्या समोर ऑनस्क्रीन असेल 10 क्रिकच्या वतीने. या सामन्याची पूर्ण समरी आपण इकडे बघणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी चांगली झाली होती चोळेगावची. राहुलने 34 बनवल्या, विक्रांतच्या 28 खरं तर आपण पाहिले होत्या. राहुल नाबाद 34, त्याचमुळे 68 धावा बनल्या. गोलंदाजीमध्ये एकाही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. ऋषी बोरीने 1 गडी मिळवला आणि 69 बनवायच्या होत्या. त्या मोबदल्यामध्ये वाकळांनी 40 पर्यंत खरं तर धावफलक नेलं. केतन